मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। राजन साळवी यांच्या निवासस्थानी एसीबी कडून सध्या झाडाझडती सुरू झालेली आहे। राजन साळवी यांच्या निवासस्थानी सध्या एसीबीचं पथक दाखल झालेलं आहे। साळवींच्या रत्नागिरी मधल्या निवासस्थानी हे पथक दाखल झालेलं आहे। एसीबीच्या पथकाकडून राजन साळवी यांच्या घरी आता झाडाझडती सुरू झालेली आहे। आतापर्यंत 6 वेळा राजन साळवी एसीबीच्या चौकशीसाठी अलिबाग मधल्या कार्यालयामध्ये हजर राहिलेले होते आणि आता त्यांच्या घरी ही चौकशी सुरू झालेली आहे। अमोल मोरे या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। अमोल, सौरभ, आता मी राजन साळवी यांचं रत्नागिरीतलं जे राहतं घर आहे त्या घरात आहे आणि त्या घरातल्या हॉलमधली जर आपण ही चित्र पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं अधिकाऱ्यांची टीम जी आहे ती दाखल झालेली आहे। अर्थात सध्या राजन साळवी या ठिकाणी उपस्थित नाही आहेत। त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडून या संदर्भातली माहिती विचारल्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे जे अधिकारी आहेत ते रत्नागिरी एसीबीचे आहेत आणि ची माहिती जी आहे ती सध्याच्या घडीला घेतली जात आहे। म्हणजे राजन साळवी यांचे बंधू जे आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत, अधिकारी आहेत, रत्नागिरीतल्या अधिकाऱ्यांची टीम आहेत। मला वाटते सुशांत चव्हाण जे एसीबीचे मेन आहेत रत्नागिरीचे ते आहेत। काही माहिती जी आहे ती आत्ताच्या घडीला इथं घेतली जात आहे। स्वीय सहाय्यक आहेत, त्यांचे बंधू जे आहेत राजन साळवी यांचे ते या ठिकाणी उपस्थित आहेत। अमोल, एक गोष्ट जर बघितली तर आत्तापर्यंत राजन साळवी 6 वेळा अलिबाग इथल्या एसीबी कार्यालयामध्ये हजर राहिले होते। त्यांचे स्वीय सहाय्यक असतील दोन्ही, त्यांचे नातेवाईक म्हणजे भाऊ, पुतण्या, वहिनी यांची देखील चौकशी झाली होती। आणि अगदी काहीच दिवसांपूर्वी मी जरा एक प्रयत्न करतोय की अधिकाऱ्यांना विचारण्याचा, सर तुम्ही प्लीज बाहेर थांबा, मी जाताना माहिती देतो। हाऊस सर चालू आहे, तुम्ही प्लीज बाहेर थांबा, आत येऊ नका प्लीज, तुम्ही सांगा त्यांचं आठवते जरा प्लीज। म्हणजे कसं आपण सहकार्य, आपली सरकार सहकार्य केलं पाहिजे ना। आता आपण विरोधात असलो तरी आपलं सहकार्य पाहिजे ना। अमोल, सध्या अधिकाऱ्यांची विनंती कशासाठी ना, काय काय माहिती मागतात ते सगळी मागणार ना। असं ते तुम्ही लिहिले, आपण नंतर बोलूया। काय त्यांना माहिती पाहिजे ती घेऊन देत। जरी अर्धा पाऊंडच झाला। बरोबर, काय काय तपासणी केली त्यांनी? सगळ्या घरात कुठे काय कपडे किती आहेत, बनियन किती आहेत, चड्ड्या किती आहेत, पातळं किती आहेत, पासबुक किती आहेत, काय वगैरे। पण ते त्यांचं काम आहे ना। हे बघा कसं आहे, म्हणजे त्यांना ऑर्डर झाली वरनं सरकारकडनं। तसे आपण एखाद्या संध्यात काम करत असतो ते नोकरी करतात ना, त्यांच्या कामात आपण व्यत्यय कशाला आणा। तुमची पण चौकशी झाली होती? झाली होती। आता ते म्हणतात ह्याच्या आधी PWD वाले येऊन गेले होते ना मोजमाप करून। ते म्हणतात आमचा अँटी करप्शनचा विषय आहे। राजन साळवी कुठे? कोण कोण मंडळी तुमच्या घरामध्ये? आता आम्ही आहेत आणि राजन साळवी। बायका आमच्या, हे माझी बायको, माझी राजनची बायको आणि माझी मुलगी बाळणपणा आली ती तिला पोचवायला त्या दोघी तिकडे गेलेल्या आहेत। नेमकं काय सांगितलं जाते? नेमकं काय सांगितलं त्या अधिकाऱ्यांनी? नाही, त्यांना सर्च वॉरंट काढले ना त्यांनी, त्यामुळे ते म्हणाले सर्च करायला आलोय आम्ही। ठीक आहे ना, ह्याच्या आधी येऊन गेलेले आहेत ना। बरोबर। राजन साळवी कुठे आहेत सध्या? माझ्या घरी मूळ घरात देव आहेत ना, म्हणजे तिथे पाया पडायला गेले। बरं, इथे येणार आहे? हे येणार ना, जातो कशाला, आपण काय घाबरतो काय? काय काय माहिती नेमकी काय काय माहिती मिळते तुम्हाला तुमच्या घरातून? कोणाची? त्यांच्याकडून तुम्ही काय काय? तर राजन साळवी यांच्या घरी सध्या झाडाझडती सुरू झालेली आहे आणि अमोलला मी थोडंसं थांबवतो। स्वतः राजन साळवी हे फोनवरती आपल्या सोबत आहेत। राजन साळवीजी,